नमस्कार, मी उमेश शुगण. मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळत समाजोपयोगी कामे करणाऱ्या व्यक्ती समाजात खूप कमी आहेत. पण म्हणतात ना, हे जग 100 वाईट लोकांमुळे नाही तर 10 चांगल्या लोकांमुळे चालते. म्हणजेच चांगल्या लोकांमुळेच समाजात जागृती होते आणि बदल घडतात. अशाच एका समाजसेवकाला आपण आज भेटणार आहोत. नाव आहे BK गोंडाळ सर. राजापूर तालुक्यात पुस्तक अवलिया म्हणून ओळख असलेली ही व्यक्ती पेशाने शिक्षक आहे. राजापूर शहरापासून साधारण 11 किलोमीटरवर असलेल्या जुवाठी या गावी ते वास्तव्यास असतात. मी त्यांच्याविषयी अधिक काही न बोलता आपण त्यांना प्रत्यक्ष भेटूया. पुस्तकांसोबत बसलेले आहेत. हो, जरा पुण्याहून जरा थोडीशी पुस्तकं आली. 2 मिनिटं ती जरा मांडत होतो. सहाय्यक शिक्षक, माध्यमिक विद्यालय जुवाटी या प्रशालेमध्ये गेली 25 वर्ष मी शिक्षक म्हणून काम करतोय. आणि काम करत असताना या गावाविषयी, जुवाटी गावाविषयी मला अत्यंत मनापासून प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटीच या गावात राहून काहीतरी करावं या उद्देशानं मी जुवाटी भंडारवाडी या ठिकाणी ही छोटीशी जागा घेतली. आणि ही जागा घेतल्यानंतर, छोटी जागा आहे, फक्त 31 गुंठे जागा आहे. या 31 गुंठ्यामध्ये मी माझं स्वतःचं एक घर बांधलं. आणि त्या घरामध्ये, या घराच्या वास्तूचं आपण या मुलांसाठी, गावातल्या परिसरातील मुलांसाठी काहीतरी वेगळं काम करावं या वास्तूच्या माध्यमातून. कारण आपण इथं स्थानिक होणार आहोत. म्हणून मी पहिल्यांदा या माझ्या छोट्याशा घरामध्ये, छोट्याशा घराच्या अंगणामध्ये अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. आणि हे केंद्र आपलं निसर्गाच्या सानिध्यात असावं. आपल्या विद्यार्थ्यांना निसर्गाची ओढ निर्माण व्हावी, जाणीव निर्माण व्हावी आणि या झाडांविषयी प्रेम निर्माण व्हावं यासाठी या माझ्या छोट्याशा घराच्या परिसरामध्ये मी छोटीशी बाग तयार केली. यामध्ये अक्षरमित्र उपक्रमामध्ये मी गावातील तरुण जी मंडळी आहेत, तरुण जे विद्यार्थी आहेत, जे 11वी 12वी नंतर पुढे शिकतात, या विद्यार्थ्यांना कुठेतरी स्पर्धा परीक्षेची माहिती मिळावी
आणि आपले विद्यार्थी, कोकणातील विद्यार्थी, ग्रामीण भागातले विद्यार्थी आपल्या माध्यमातून का असेना पुढे जावेत या भूमिकेने मी या ठिकाणी अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरुवात केली. पुस्तक आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांचं एक वेगळं अतूट नातं असतं. हे नातं कुठेतरी समाजापर्यंत, लोकांपर्यंत पोचवावं यासाठी मी ग्रंथालय चळवळ गेली 25 वर्ष ग्रंथालय चळवळीचं काम करतो. काम छोटं आहे, पण ज्या कामामध्ये स्वानंद आहे, आनंद आहे, ते काम निश्चितच आपल्याला जगण्याचं बळ देत असतं. स्वतःला समृद्ध करत असताना या ग्रंथालयाच्या माध्यमातून दुसऱ्याला समृद्ध करत जाणं आणि कुठेतरी 4-2 मुलांना वाचनासाठी प्रेरित करणं हे या माझ्या ग्रंथालय चळवळीचं फार मोठं म्हणण्यापेक्षा हे काम आहे, हे माझं उद्दिष्ट आहे. जग काहीही म्हणू, पण आपण हे स्वीकारलेलं काम लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांपर्यंत पोचून माझा विद्यार्थी हा माझ्यापेक्षा मोठा व्हावा, की जेणेकरून समाजातील त्या विद्यार्थ्याच्या प्रती असलेला आदर समाजातून व्यक्त व्हावा, ही त्या पाठीमागची भावना आहे. ही जी अक्षरबाग, अक्षरमित्र किंवा आनंदवन आपण हे छोटंसं उभं केलं आहे, हे करत असताना मी फार मोठं नाही, पण या आनंदवनातून आनंद घेऊन जावा विद्यार्थ्यांनी यासाठी मी ही झाडांची रचना केली आहे. तुम्हाला वाटेल की या ठिकाणी मजूर लावून हे काम केलं आहे, तर असं काही नाही आहे. मी सकाळी जवळ 5:30 वाजता उठतो आणि 5:30 वाजता उठल्यानंतर मी 6 वाजता माझं सगळं आवरतो आणि 6 पासून पुढचा जो वेळ आहे तो वेळ मी ह्या बागेच्या मशागतीसाठी जे आपल्याला झेपेल, जे आपल्याला पटेल, जे आपल्याला आवडेल ते काम मी ह्या बागेत करतो. आणि या माझ्या छोट्याशा श्रमातूनच ही छोटीशी इथं ही अक्षरबाग, ही झाडांची फुलं तर या ठिकाणी निर्माण झालेली आहेत. या कामी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य जे आहेत, माझी पत्नी आहे, माझी 2 मुलं आहेत, हे आपापल्या परीने या ठिकाणी या बागेच्या निर्मितीसाठी सहकार्य करत असतात. आंबे हळद म्हणतो. या आंबे हळदीचा फायदा काय सांगतो, यापासून आपल्याला हळद म्हणून वापर करता येतोच, त्याचबरोबर याचं लोणचंही करता येतं. एक छोट्या काणी म्हणजे आपल्या ह्या छोट्याशा जागेमध्ये काहीतरी निर्माण व्हावं ही या पाठीमागची भावना लक्षात आलं. त्यानंतर मी बऱ्याच जणांना असं वाटतं की ही बाग जी आहे या बागेतून फार मोठं उत्पन्न घेतलं पाहिजे, जरूर घेतलं पाहिजे, कारण आपण त्यासाठी पैसा घातले असतो. पण माझी भूमिका आहे की याबाबत अशी अजिबात भूमिका नाही. मला याच्यातून हे मी निसर्गाच्या सानिध्यात आपण कायमस्वरूपी वास्तव्य राहावं यासाठी हे मी उभं केलं आहे. आणि ह्याच्यातून फार मोठं पीक येईल असं काय नाही. यासाठी मी कुठल्याही आपण रासायनिक खतांचा वापर केलेला नाही आहे. याच्यामध्ये मला गार्डन, आपण बाग जी म्हणतो, यासाठी अशी रचना केली. यासाठी दोन्ही बाजूला अशी झाडं लावली आहेत. ही सगळी झाडं ही एका वर्षातच लावलेली आहेत. ओके, ही एका वर्षात ही लावलेली आहेत आणि पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये अधिक बदल होईल. या झाडातून फार उत्पन्न होईल असं नाही, पण पूर्णतः ही जी बाग आहे या बागेमध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत येता कामा नये ही त्या पाठीमागची भूमिका आहे. अशी मी या बागेची रचना केली आहे. त्यानंतर इथं जे आहे हे काळी मिरी आहे. ही आहे काळी मिरी आहे. ही काळी मिरी देवगडला राणे म्हणून आहेत. त्यांनी आपल्याकडची काळी मिरी आहे ती पूर्णतः झाडावर म्हणजे उभ्या जाणारी आहे, मग ती काढायला त्याचा प्रॉब्लेम होतो. आणि संशोधन करून राणे, देवगडच्या राणेंनी हे जात शोधून काढली. माझा एक इथे विद्यार्थी आहे प्रसाद मयेकर, त्यांनी स्वतःचा असा प्रोजेक्ट केला आहे.
मग त्याच्यातली एक 10 रोपं मी या ठिकाणी आणली आणि मी इथं काळी मिरीची लागवड केलेली आहे. ओके, त्याच्यावर आता काळी मिरी पण आहे यावर काळी मिरी पण आहे. आपण आता पहिल्यांदा बघितलेली कशी उंच झाडावर उंच झाडावर होती, हम्म. आता आता हो आता ही काळी मिरी आली आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी जे आहे, तर मी मगाशी म्हटलं की माझा जो पुतण्या आहे नामदेव गोंडाळ यांनी तो BCom आहे, त्याचबरोबर त्यांनी लांजाचा 2 वर्षाचा कृषीचा कोर्स पूर्ण केलेला आहे. मग त्यांनी जे मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने शिडीचा जसा प्रकल्प केला होता तसा गांडूळ खताचा प्रकल्प या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि तो त्यावर काम करतो आणि याच्यातून जे आपण ते गांडूळ खत निर्माण होतो तो इथल्या शेतकऱ्यांना विकतो आणि त्याच्यातून तो लोकांना देखील शेतीविषयी मार्गदर्शन करतो. हे जे आहे ते कुक्कुटपालन केंद्र आहे. इथं हे ते पण आमच्या पुतण्याची नामदेवची संकल्पना आहे. मी फक्त त्याला आर्थिक मदतीचा हात दिला आहे. म्हणजे शेळीपालन असो, गांडूळ खत असो किंवा हे कुक्कुटपालन असो, ही त्याची सर्वस्वी त्याची स्वतःची निर्मिती आहे. मी याच्यात यत्किंचित देखील वेळ दिलेला नाही. हे सगळं त्यांनी उभं केलं आहे. मी फक्त त्याला आर्थिक मदत केलेली आहे. बाकी त्याची धडपड, बाकी त्याचं सगळं गायडन्स, त्याची दुसऱ्यांकडून मिळणारं मार्गदर्शन, त्यानंतर दुसऱ्याला दिलेलं मार्गदर्शन, याच्यामध्ये संपूर्ण हे आपण ज्याला गावठी कोंबडी म्हणतो, बॉयलर नाही तर कावेरी जात ही ह्याची कोंबड्यांची, ती त्यांनी पालन केलेलं आहे. हे त्याचं कुक्कुटपालन केंद्र आहे.
हे वनस्पती मारते याचा अर्थ त्याच्यामध्ये Chemicals काय- केमिकल आहे की काय- नाही? त्याच्यामध्ये. मग ते झिरपत या झाडांपर्यंत पोहोचतात. पोचतात, मुळापर्यंत ते हे पोचतात. म्हणून मी इथं हे मारले नाही, लिक्विड मारलेलं बरोबर. नाही. लक्षात लिक्विड मारलं ना तर ते झिरपत आपल्या लोकांना लक्षात येत नाही. लगेच आपण लक्षात काय येतं त्यांना की वाटतंय की झाड लावलं की उत्पन्न आलं पाहिजे, असं होता कामा नये. लक्षात ना, हे लिक्विड त्याच्यापर्यंत पोहोचतं आणि आपल्या पायांना देखील त्याचा त्रास होतो. त्रास होतो आपल्या. हे जे दगड असतात ना, दगड मोकळे होतात तुम्ही जर बघितलं तर त्या लिक्विड. आणि वनस्पतीच्या वाढीसाठी सूक्ष्मजीवांची आवश्यकता असते. हे सूक्ष्मजीव त्या लिक्विडने मारले जातात. लक्षात, एक 2-3 वर्ष आपल्याला उत्पन्न देतात, पण त्याचा भविष्याचा जर विचार केला तर ते हे लिक्विड गवत मारण्यासाठी वापरलेलं औषध हे योग्य नाही. लक्षात, त्यामुळे मी इथं कधीही औषध कुठलं वापरलेलं. आता मी ह्या झाडांसाठी काय वापरत असेल तर गोमूत्र वापरतो, गांडूळ खत वापरतो आणि लेंडी खत वापरतो. त्याच्या पलीकडे कुठलंही खत वापरत नाही. लक्षात, भले कमी आधी उत्पन्न येऊ दे, पण त्याची जी उत्पन्न देण्याची क्षमता आहे ती आपण कमी पण करता कामा नये आणि वाढवता कामा नये. आपण वाढवतो म्हणजे काय करतो तर त्याच्यातून झाड लगेच ते उत्पन्न देतं, पण दुसऱ्या वर्षी त्याचा हे जे आहे ते आलं आहे. आलंय. आल्याची वनस्पती आहे. लक्षात आलं, ही थोड्या प्रमाणात लावलेली आहे या ठिकाणी. आले लावलेले लक्षात, याला 2 वर्ष झाली आहे. 2 वर्षात आणि अतिशय आपण जर याची देखील काय आपण म्हणू शेती केली तरी देखील आपल्याला चांगलं पीक या आल्याच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये होऊ शकतं. लक्षात, हे आम्ही फक्त कसं आपलं वेळ, आपला अभ्यास, आपली शालेय वेळ, घरातली वेळ याच्या दृष्टीने हे सगळं केलं आहे. याच्यामध्ये फार काय मजुरी लावून काय केलेलं नाही. लक्षात, जो आपल्याला फावला वेळ मिळतो तो आपण इथं वापरतो. ही जी वनस्पती आहे ती लिलीची वनस्पती आहे. म्हणजे आपण हारामध्ये पांढरी जी फुलं वापरतो ते हे झाड आहे, ते ही वनस्पती आहे. मी याच्यातून गोवळमधून ही झाडं मिळवलेली आहेत, 5 झाडं. लक्षात, एक रोप मी 50 रुपयाला विकत घेतलंय आणि ते लावलंय. आता बघूया त्याच्यातून प्रयोग करून काय जर त्याच्यातून यशस्वी झालं, या मातीशी ते सूट झालं तर त्याचं चांगलं पीक येऊ शकतं. कारण हारामध्ये हे आपण वापरतो, तुम्हाला माहिती आहे, पांढरी एवढी अशी फुलं असतात. हो, माहिती. मुंबईमध्ये सर्वात हे लिलीचं झाड आहे. ही जी वनस्पती आहे ती हळद आहे. आपण जनरली आणि जुवाटीमध्ये हळदीचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने घेतलं जातं. म्हणजे गेली 7-8 वर्ष आम्ही हे पीक घेतोय आणि आम्हाला पुरतं ती हळद, त्याची दळण वगैरे, त्याचं कांडप करून त्याची पूड करून आपल्याला पुरतं. पण मी जवळजवळ 10 ते 15 नातेवाईकांना दरवर्षी 1.5 किलो हळद
की या माझ्या ह्याच्या उत्पन्नातून मी देत असतो. आणि त्याच्या बाजूला इथं वडाचं झाड आहे. खरं तर मला अनेकांनी सांगितलं की बागेत वडाचं झाड लावू नये किंवा लावं. मी म्हटलं उत्पन्नापेक्षा आपल्याला त्या वनस्पतीपासून काय मिळतं हे देखील त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता हे मी फार मोठं करायला देणार नाही, पण त्याचं बॉन्साय करणार आणि जेणेकरून हे वडाचं झाड त्याच्यापासून आपल्याला कसा ऑक्सिजन मिळेल, आपले नैसर्गिक समतोल कसा राखला जाईल हे झाडाच्या माध्यमातून करणार. हे मधोमध मी लावलंय. त्याचबरोबर ह्या बागेच्या मधून मी जवळजवळ 20 वडाच्या झाडाची रोपं तयार केली. ओके. आपल्याकडे जेव्हा ही असते वटपौर्णिमा असते त्यावेळी लोक फांद्या नेऊन लावतात शहरातून वगैरे, किंवा एक झाड आता दुर्मिळ झालंय. तर मी पुढच्या वर्षी असा एक प्रयोग करणार आहे की जेव्हा वटसावित्री पौर्णिमेचं असेल तर प्रत्येक किमान 20 महिलांना ते वडाचं झाडाचं रोप मी त्यांना भेट म्हणून देणार आहे. याची मी लागवड आता वडाच्या झाडांच्या रोपांची लागवड केलेली आहे. मस्त संकल्पना आहे. म्हणजे फुलं देणाऱ्या झाडाच्या मधून मी इथं पोपळीची देखील लागवड केलेली आहे. जवळजवळ 30 ते 35 पोपळी मी या ठिकाणी लावलेली आहे. लक्षात आलं? या ठिकाणी सुरू नाही, आज सुरू नाही. भेंडी आहे, वांगी आहे, सर्व एकंदरीत भाजीवाला पण इथेच आहे. या बाजूला जी झाडं आहेत ही जवळजवळ त्याच्यातली 25 झाडं जी आहेत ती औषधी आहेत, की ज्यांचा आपण आयुर्वेदात उपयोग करतो, वापर करतो, ती औषधी झाडं आहेत. या ठिकाणी जी अडूस आहे, हा एक अडूस आहे, हे अडूसाचं झाड आहे. नंतर हे बेल, आपल्याकडे जो बेल वापरतो त्या बेल आहे या ठिकाणी लावलेला आहे. त्याचबरोबर ही पानपोई, या पानांचा देखील वेगवेगळ्या याच्यामध्ये वापर केला जातो. ही पानपोई आहे, पान वनस्पती आपण म्हणतो, जास्त पाणी शोषून घेणारी. त्यानंतर ही तुळस आहे, तुळशीचा देखील वापर केला जातो. त्यानंतर हे पारिजाताचं झाड आहे, या पारिजाताचा झाडाचा वापर देखील आपण औषधी वनस्पती म्हणून करतो. त्याचबरोबर या ठिकाणी मी कडुलिंबाचं झाड आहे, 7 ते 8 कडुलिंब मी या लावलेल्या आहेत. त्याचबरोबर कोरपड आपल्याला ज्ञात असणारी वनस्पती, या कोरपडची लागवड मी ह्या टायरच्या माध्यमातून केलेली आहे. या ठिकाणी कोरपड आहे. त्याचबरोबर दालचिनी आपल्या ह्याच्यामध्ये वापरतो, जी जेवणामध्ये वापरतो. त्यानंतर इथं हे कडुलिंबाचं झाड आहे. त्यानंतर हे अडुशाचं झाड आहे. त्यानंतर पुढे कढीपत्ता,
केळीची हे आहेत बघ, केळीची रोपं आहेत. यास आपण कवटी चाफा म्हणतो. तो कवटी चाफाचं झाड आहे या ठिकाणी. सफेद फुले. हे बेलाचं झाड आहे. त्याचबरोबर नारळ आहे. त्यानंतर तुमचं कढीपत्ता आहे. या कढीपत्त्याचं झाड लावले आहे. त्याचबरोबर या बागेमध्ये रामफळ आहे, सीताफळ आहे. ही अशा वेगवेगळ्या वनस्पतीची लागवड, औषधी वनस्पतीची लागवड या बागेमध्ये केलेली आहे. हा, लिंबीन पण आहे. जवळजवळ ही लिंबिनीची 20 झाडं, 20 रोपं माझ्या बागेत आहेत. त्यानंतर आपण जो रातांबा म्हणतो त्या रातांबाची झाडं देखील आपल्याकडे आहेत. त्यानंतर हे आवळा, नवीन पद्धतीचे जे आवळे आहेत त्या आवळ्याचं झाड देखील आपल्याकडे या ठिकाणी आहे. ओके, दाखवते आवळ्याची पुरी नर्सरी. हो, रेडी. आवळ्याची झाडं दाखवते. नर्सरीमध्ये पण एवढी झाडं नसतात. हे झाड आहे ते रातांब्याचं झाड आहे. बरोबर. हे रातांब्याचं झाड आहे. ते तिथं आहे. पुढे आहे बागेच्या आवाराभोवती. इकडे पण आहे. आता हे उंच जाणारी झाडं. ते रातांब्याचं झाड आहे. ही सगळी लाईन आहे ती रातांब्याची आहे. हे ही आपण चहाची पात लावलेली आहे. सगळी लाईन ही रातांब्याची झाड आहे. आणि विशेष म्हणजे आणखी एक महत्वाचं म्हणजे बागेत इथं असे मी 3 खड्डे पूर्ण बागेत मारले आहेत. या बागेतील कुठलाही झाडपाला आम्ही बाहेर टाकत नाही. कुठलाही जो आपण ज्याला म्हणतो पालापाचोळा म्हणतो ना, तो बाहेर टाकला जात नाही. मग त्या या बागेतल्या या खड्ड्यामध्ये आणून टाकतो, जेणेकरून आणखी 1 वर्ष ते कुजल्यानंतर त्याचं कंपोस्ट खत तयार होऊ शकतं. एकही वस्तू मी ह्याच्यातली जी नाशिवंत आहे, ज्याचं सूक्ष्मजीवामुळे विघटन होऊ शकतं, खत होऊ शकतं, अशी कुठलाही झाडपाला मी या बागेच्या बाहेर जाऊन देत नाही. या खड्ड्यामध्ये असे 3 खड्डे मी वेगवेगळ्या ठिकाणी मारले. म्हणजे जो झाडपाला असतो ना, तो झाडपाला बाहेर टाकायचाच नाही. सभोवती, ह्या बागेच्या सभोवती आपण जे हे म्हणतो झाड काय, गिरीपुष्प, हे संपूर्ण गिरीपुष्प मी लावलेलं आहे. त्याचे 2-3 फायदे आहेत गिरीपुष्पाचे. की एक म्हणजे त्याचा ठोंबा, म्हणजे आघाड्याला त्याचा उपयोग होतो. 1 नंबर 2 त्याला काठी नाही. आणि नंबर 2 म्हणून की ह्याचं अतिशय उत्कृष्टपणे खत निर्मिती पुसतं ते चांगलं. आपण त्याचं तोडलं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे, जेव्हा ते अतिरिक्त होईल, आपल्या झाडांना त्रासदायक होईल, तर ते तोडायचं आणि झाडांच्या मुळातून टाकायचं. 2-3 गोष्टी आणि ते चांगल्या पद्धतीने जगतं. लक्षाला खतांचा वापर चांगला होऊ शकतो, असं होऊ शकतं. म्हणजे कसं होतं, त्या तिथून ज्या बाहेर पडल्या तर एकदम लास्ट शेळ्या जर उघड्या असतात हे ठेवते, हे काहीच नाही. थोडं आतमध्ये बसलं त्यांची तोंड ही कायमस्वरूपी सुरू असतात. एकंदरीत हा मोठा प्लॅन असा एक वे केलेला आहे. तो ते परवा जरा थोडंसं रान काढून घेतलं. छोटी झाडं पण आहे. इथं सोनचाफा आहे. हा चाफा आहे आपला चाफा म्हणतो तो, सोनचाफा. हे सोनचाफ्याचं पण झाड आहे. ही जी या ठिकाणी शेड आहे उभी केलेली आहे, या शेडचा उपयोग आपलं जे ग्रंथालय आहे, या ग्रंथालयाच्या माध्यमातून आपल्या बागेमध्ये एक अभ्यास केंद्र निर्माण व्हावं, या पद्धतीची मी बागेची रचना केलेली आहे. मध्ये आपण जो ट्रॅक रस्ता निर्माण केला आहे, त्याच्यामध्ये नॅचरलपणा यावा, एक आयडियल स्वरूप निर्माण व्हावं,
यासाठी मी तो ट्रॅक निर्माण केला आहे आणि बाजूला मी झाडं लावली. त्याचं पुढचं पाऊल म्हणजे या ठिकाणी या शेडमध्ये मी पुस्तकांची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करणार आहे. तर इथे एक स्वतंत्र, निवांत, शांतपणे आपल्याला अभ्यास करता यावा आणि इथं अभ्यासाचं केंद्र व्हावं या उद्देशानं या शेडची निर्मिती आहे. आणि या ठिकाणी या शेडचं किंवा या अभ्यास वर्गाचं काय नाव द्यावं तर मी ठरवलं आहे की मी ज्यांच्या प्रेरणेनं कर्मवीर हे महाविद्यालय गारगोटी या ठिकाणी मराठी विभागामध्ये शिकलो ते माझे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर राजन गवस यांचं या अभ्यास केंद्राला नाव द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपल्याला सर्वाधिक परिचित असणारी वनस्पती म्हणजे अळू. आपण या अळूचं अळवडी बनवू शकतो, अळूची भाजी बनवू शकतो. पावसाळ्यानंतर हे आपल्याला जनरली दिसत नाही, पण लोकांची मागणी असते या अळूसाठी. मग हे अळू आपल्या बागेमध्ये कायमस्वरूपी जगावं, राहावं आणि याचा लोकांना फायदा व्हावा, त्याचबरोबर आपल्याला देखील फायदा व्हावा यासाठी मी अळूची देखील लागवड केलेली आहे. असे 3-4 ठिकाणी आहे. माझ्या ग्रंथालय चळवळीशी माहिती जाणून घेण्याबद्दल आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी पहिल्यांदा मनपूर्वक तुमचं स्वागत करतो. माझं शिक्षण हे कर्मवीर हे महाविद्यालय गारगोटी शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं आणि तिथले ते प्राध्यापक डॉक्टर राजन गवस हे माझे गुरु आणि त्यांच्यामुळेच मी ह्या शिक्षकी पेशाबरोबर ग्रंथालय चळवळीकडे वळलो. माझ्या संपूर्ण उपक्रमाची माहिती ही मी या पुस्तकामध्ये संकलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं पहिलं जे काम आहे हे पहिलं काम हे ज्ञानसागर वाचनालय शीळ म्हणजे माझ्या शीळ गावामध्ये आयुष्यातील पहिलं वाचनालय मी सुरू केलं. शीळ गावातील माझं जे वाचनालय आहे ज्ञानसागर वाचनालय शीळ जी स्थापना 1996 रोजी, आता ते ब वर्गाचं वाचनालय आहे. जवळजवळ 10,000 पुस्तक संख्या असणारं हे वाचनालय आहे आणि या वाचनाची इमारत जी आहे ती राजाराम मोहन राय फाउंडेशन कलकत्ता यांनी दिलेल्या अनुदानावर आणि माझ्या गावातील प्रत्येक ग्रामस्थाच्या मदतीवर आणि सहकार्य इथं आज 3 कर्मचारी कार्यरत आहेत. हे माझं आयुष्यातलं पहिलं काम. त्यानंतर मी जवळजवळ 10 वर्ष राजापूर तालुका ग्रंथालय संघाचा कार्यवाह म्हणून काम केलं. त्याचबरोबर मी नगर वाचनालय राजापूरचा आजीव सदस्य आहे. रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यकारिणीमध्ये मी काम केलं आहे आणि हे काम करत असताना मला रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचा एक आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देखील मिळाले. हे काम करत असताना शासकीय अनुदानित वाचनालय तालुक्यामध्ये 32 आज कार्यरत आहेत. पण त्यानंतर शासनानं नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्याचं काम बंद केलं. त्यावेळी ही ग्रंथालये पुढे गावागावातून पोचतील की न पोचतील यासाठी मी माझ्या आईच्या स्मरणार्थ तालुक्यातील 9 ठिकाणी मी माझ्या उत्पन्नातील मासिक उत्पन्नातील काही भाग मी बाजूला काढून ती वाचनालये सुरू केली. त्यामध्ये कोदवली असेल, कोंडेतड असेल, गोठणं दोनिवडे असेल, खरवते असतील, शिळगावातील 2 शाळा असतील, या वेगवेगळ्या ठिकाणी ही ग्रंथालये सुरू आहेत. त्याचबरोबर मी माझे राजापूर हायस्कूलचे शिक्षक A.G. भावे सर यांनी आपल्या शिक्षकी पेशातील 18 विश्वकोश मला त्या माझ्या चळवळीला दिले आणि त्या चळवळीतून माझ्या शीळ गावामधील जे ज्ञानसागर वाचनालय आहे या वाचनालयामध्ये मी स्वतंत्र आईवडिलांच्या स्मरणार्थ विश्वकोश दालन सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर नगर वाचनालय राजापूर आणि माध्यमिक विद्यालय या जुवाटी या 2 ठिकाणी मी आईच्या स्मरणार्थ काही रक्कम कायमस्वरूपी ठेवून त्याचा व्याजातून तिथं कैलासवासी
सौ सावित्री केरगोंडा स्मृती उत्तम वाचक पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. त्याचबरोबर माझ्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गात ग्रंथालय आहे, स्वतंत्र वृत्तपत्र वाचन कट्टा आहे. त्याचबरोबर वेगळा उपक्रम म्हणजेच रद्दीतून ग्रंथालय आहे. माझ्या शाळेतला विद्यार्थी आपल्या वाढदिवसाला एक पुस्तक ग्रंथालयाला भेट देतो. असे विविध उपक्रम मी माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आणि माझे सहाय्यक शिक्षक आणि माझी संस्था या सर्वांच्या सहकार्याने सुरू केलेले आहे. मी आत्ता आपण ज्या ठिकाणी बसतो तिथं अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं माझ्या जुवाटी गाव परिसरातील जी 10वी-12वी नंतर शिकणारी मुलं असतात या मुलांना त्यांना त्या परीक्षेचं मटेरियल त्या परीक्षेची पुस्तकं उपलब्ध करून देणं आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणं असं हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. त्याचबरोबर विशेष म्हणजे ओणीचं जे वात्सल्य मंदिर आहे डॉक्टर महेंद्र मोहन यांचं, त्या ठिकाणी देखील कैलासवासी सावित्री केरगोंडा स्मृती ग्रंथालय सुरू केलं आणि या ग्रंथालयाचं उद्घाटन माझे गुरुवर्य आत्माराम जगन्नाथ मेस्त्री सर यांच्या हस्ते केलं. त्याचबरोबर माझ्या वाडीतील जो सार्वजनिक सभागृह आहे या सार्वजनिक सभागृहामध्ये माझे वडील हे पंढरपूरचे वारकरी होते, त्यांच्या स्मरणार्थ धार्मिक ग्रंथांचं दालन मी त्या ठिकाणी सुरू केलं आहे. त्यानंतर शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे यांचं पुस्तक मी जवळजवळ 1000 व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. त्याचबरोबर श्यामची आई हे पुस्तक मी जुवाटी गावातील प्रत्येक घरात वाचनासाठी पोहोचवले आहे. आणि माझा पुढील संकल्प आहे की मराठी शाळा ज्या आपल्या जवळजवळ 300 ते 350 शाळा आपल्या राजापूर तालुक्यामध्ये आहेत त्या प्रत्येक शाळेत जे श्यामची आई हे पुस्तक मी ग्रंथभेट देणार आहे. असे विविध उपक्रम ग्रंथालयांच्या संबंधित करत असताना मी माझ्या शाळेमध्ये मुलांच्यासाठी जी पुस्तक नोंदवही घालतो ती पुस्तक नोंदवही या ठिकाणी अशी आहे बघा की आपण वाचलेल्या पुस्तकाची नोंद ठेवणे की जेणेकरून आपण जेव्हा भविष्यात पुढील शिक्षण घेऊ तेव्हा त्या वाचलेल्या पुस्तकांचा उपयोग व्हावा या उद्देशानं अशी नोंदवही घातली आहे. असे जवळजवळ 60 ते 70 नोंदवह्या चांगल्या स्वरूपात माझ्याकडे या ठिकाणी आहेत. त्यानंतर श्यामची आई या पुस्तकाच्या देखील काही मुलांनी माझ्या नोंदी केलेल्या आहेत. या नोंदीच्या वह्या या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर रद्दीतून ग्रंथालय हे रद्दीतून ग्रंथालय म्हणजे नेमकं काय कुठली जी वृत्तपत्रातल्या ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या असतात त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या सर्वच टाकाऊ नसतात तर त्या भविष्यात मुलांना मार्गदर्शक ठरणाऱ्या असतात अशा बातम्यांचा संग्रह म्हणजे रद्दीतून ग्रंथालय. त्याचबरोबर विविध नियतकालिकांमधून येणारे लेख मी या ठिकाणी संग्रहित माझे जे विविध नियतकालिकामधून जे वेगवेगळे लेख येतात या लेखाची देखील या ठिकाणी फाईल आहे. मग या सगळ्या कार्यक्रमाची दखल म्हणून या गावातील जुवाटी ग्रामविकास मंडळाने माझा गेल्या 15 ऑगस्टला एक सत्कार केला आणि हे सन्मानपत्र मला त्यांनी दिले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या असतात त्या बातम्यांचा संग्रह मी या ठिकाणी करत असतो. त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या सगळ्या पेपरमध्ये आलेल्या वृत्तपत्रिकेच्या बातम्या ज्या असतात त्या वृत्तपत्रिकेच्या बातम्या देखील या ठिकाणी मी संग्रहित केलेल्या आहेत. या कार्यक्रमाची दखल किंवा या उपक्रमाची दखल म्हणून तरुण भारतने मला 2016मध्ये विशेष गौरव त्यांच्या वर्धापन दिनी केला आहे. असे हे श्यामची आईचं पुस्तक आहे. हे श्यामची आई पुस्तकाच्या प्रती मी लोकांना देत असतो. त्याचबरोबर शिवाजी कोण होता हे देखील पुस्तक मी शिवजयंती निमित्त केलेला हा उपक्रम या ठिकाणी आहे. त्याचबरोबर माझा सर्वात आवडता उपक्रम म्हणजे सुंदर हस्ताक्षर. ते सुंदर हस्ताक्षर मी ज्या दिवशी नोकरीला लागलो त्या दिवसापासून गेली 25 वर्ष हा माझा उपक्रम सुरू आहे. या काही विद्यार्थ्यांच्या वया या ठिकाणी आहे.
म्हणजे आपलं हस्ताक्षर, सुंदर हस्ताक्षर हा आपला एक सुरेख दागिना असतो. आपलं अक्षर चांगलं असेल तर त्याच्यातून आपलं व्यक्तिमत्व बोलत असतं. माझं जे शिळगावातलं ज्ञानसागर वाचनालय आहे, या ज्ञानसागर वाचनाची आम्ही छोटेखानी स्मरणिका, जेव्हा त्या इमारतीचं उद्घाटन झालं, त्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही ही छोटीशी स्मरणिका प्रकाशित केलेली होती. त्याचबरोबर आणखी एक माझा आवडता भाग म्हणजे पत्रसंग्रह. अलीकडच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये, डिजिटलच्या जमान्यात हाताने लिहिणं हे दुरापास्त झाले आहे. कोण आता हाताने लिहित नाही. पण मला ज्या ज्या व्यक्तींची पुस्तकांची मदत मिळते, आर्थिक मदत मिळते, त्यांचे कुठेतरी आभार व्यक्त करावे या उद्देशानं मी प्रत्येक व्यक्तीला असं पत्र देतो. हा माझ्या पत्रांचा संग्रह आहे. अशी प्रत्येकाला मी वेगवेगळ्या स्वरूपाची ही अशी पत्र ही या ठिकाणी देत असतो. अनेकांनी आता नावं घ्यायला गेलो तर जवळजवळ 60-70 नावं होतील, की काही जणांनी पुस्तकं दिली आहेत, काही जणांनी ग्रंथ दिलेले आहेत, काही जणांनी मला आर्थिक मदत केली आहे. आणि या एकूण ह्या प्रक्रियेमध्ये आणखी एक महत्त्वाचा उल्लेख करेन की अशफाक मापारी, घोटणे दोनवडे यांनी मला या उपक्रमाने भरपूर मदत केली. आज जी आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाची कपाटं दिसतात, मग ते वात्सल्य मंदिर उणीचं असो, त्या ठिकाणी असलेली 4 कपाटं असतील, मी ज्या ज्या शाळेत वाचनालय सुरू केले तिथली कपाटं असतील, किंवा इथं माझ्या ठिकाणी असलेली लोखंडी कपाटं असतील, ही सगळी कपाटं अत्यंत माफक किमतीमध्ये त्यांनी मला उपलब्ध करून दिली आहेत, तयार करून दिले आहेत. मी त्याचा व्यक्तिशः विशेष उल्लेख करीन या उपक्रमामध्ये. अशी विविध उपक्रम सांगायला गेलो तर खूप आहेत, वेळही आपल्याकडे कमी आहे. पण या सगळ्या चळवळीमध्ये मला मार्गदर्शन करणारे अनेक गुरुजन, की जर राजापूरचा विचार केला तर मदन हजेरी असतील, त्यानंतर विनोद मिरगुले सर असतील, किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला पुढे जा म्हणणारे किंवा मला माझे प्रेरणास्थान प्राध्यापक डॉक्टर राजन गवस सर असतील, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि माझ्या विद्यार्थी मित्रांच्या सहकार्याने हे विविध उपक्रम हे कोकणच्या राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू आहेत. पुनश्च आपले मनपूर्वक आभार. बऱ्याच वेळा मला आणखी एक प्रश्न विचारला जातो की सर, तुम्ही कसं ह्या सगळ्या उपक्रमामध्ये वेळेचं आणि आर्थिक गणित कसं जुळवून आणता? तर वेळेचं गणित, जर स्वानंद हा आयुष्यातला फार मोठा ठेवा असतो. जी गोष्ट मनापासून आवडते ती गोष्ट करताना वेळेचं कोणतंही बंधन येत नाही. आपण जर झोकून देऊन एखादी गोष्ट करायला गेलो तर निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये यश येतं. मग समाजाने आपल्याला वेडं म्हटलं तरी चालेल. आपण जे काम करतो त्या कामावरती आपली निष्ठा, विश्वास असेल, प्रेम असेल तर निश्चितपणानं आपल्याला यश मिळतं. लोक मदतीचा हात आपल्याला पावलोपावली देतात. याचा अनुभव मला याच्यामध्ये आला. जुवाटी ग्राम विकास मंडळाने हे मला एक कपाट दिलं. ह्या मी ज्या खुर्चीवर बसलो आहे त्या जवळजवळ 20 खुर्च्या माझा विद्यार्थी, तो आता ONGC मध्ये मुंबईला आहे, तो सुनील बाणे, या विद्यार्थ्याने मला 20 खुर्च्यांची मदत दिली. मगाशी उल्लेख केला अशफाक मापारी, त्याने कपाटांची मदत केली आणि तो करत असतो. असे अनेक दाते, अनेक मित्रमंडळ, अनेक लोकांनी माझं जे अलीकडे मी ज्या संस्थेला अटॅच झालो होते, दिशा परिवार, या दिशा परिवाराने मला जवळजवळ 16,000ची मदत केली. आता परवाच पुणे येथे गेल्यानंतर देखील जवळजवळ 100 पुस्तक मला दिशा परिवाराच्या माध्यमातून उपलब्ध झाले. असे अनेक लोक मला मदत करत असतात. आणि दुसरं म्हणजे आर्थिक गणित, आर्थिक देखील मदत करत असतात. मी असं म्हणेन की आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा जर आपण दर महिन्याला बाजूला काढला आणि तो जर समाजासाठी वापरला तर आपण जे जे समाजात पेरत असतो ते वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते परत येत असतं. आणि आपण आपल्या समृद्धीबरोबर आपण दुसऱ्याला देखील आपल्या क्षमतेनं, आपल्या कृतीनं आपण काय करत असतो, समृद्ध करत असतो. हा एक स्वानंद आणि आनंदाचा ठेवा असतो. मी माझ्या आयुष्यात
वाढदिवस कधी साजरा केला नव्हता, पण यावर्षी मला 50 वर्ष पूर्ण झालं आणि ह्या 50 वर्षानिमित्त माझा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करावा असं मी ठरवलं. यासाठी मी त्या वाढदिवसाच्या पूर्वी राजापूर तहसीलदार कार्यालयामध्ये एक बॉन्ड पेपर केला की माझ्या मृत्यूपश्चात माझ्या पत्नीकडून कुठल्याही स्वरूपात मंगळसूत्र काढू नये, कुंकू पुसू नये, याबाबतचं मी प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यानंतर मी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात जुहाटी गावातील 15 विधवा मातांना बोलवलं आणि त्यांचा चोळी देऊन सन्मान केला. आणि विशेष म्हणजे की त्या दिवशी मी कुठल्याही स्वरूपाचा केक कापला नाही, तर त्या विधवा मातेंच्या हस्ते माझे औक्षण करून घेतलं. ही सुरुवात मी माझ्या गावात, जुहाटी गावात, आणि मला इथल्या ग्रामस्थांचा, इथल्या महिला वर्गाचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला. जिंदगी का मौत से करेगा क्या तू सौदा, माँ के आंचल में बढ़ा तू कर जीने का वादा. जिंदगी का मौत से करेगा क्या तू सौदा, माँ के आंचल में बढ़ा तू कर जीने का वादा. मेहनत के आगे तेरे क्या हिमालया की पहचान, मेहनत के आगे तेरे क्या हिमालया की पहचान. पैरों तले है आसमान जब सामने हो तेरे बिग विजन, जब सामने हो तेरे बिग विजन. बिग विजन, बिग विजन, बिग विजन, हो बिग विजन. हो अंगार भरी है राहें फिर भी है छूना आसमान. यहाँ नहीं करता है कोई किसी पे एहसान, कोई किसी पे एहसान. अंगार भरी है राहें फिर भी है छूना आसमान. यहाँ नहीं करता है कोई किसी पे एहसान. ना रुकना तू, ना झुकना तू, चलते चलते ना थकना तू. ना रुकना तू, ना झुकना तू, चलते चलते ना थकना तू. कर खुद को तू इतना बुलंद कि जाग जाए भगवान. कर खुद को तू इतना बुलंद कि जाग जाए भगवान. मेहनत के आगे तेरे क्या हिमालया की पहचान, मेहनत के आगे तेरे क्या हिमालया की पहचान. पैरों तले है आसमान जब सामने हो तेरे बिग विजन, जब सामने हो तेरे बिग विजन. बिग विजन, बिग विजन, बिग विजन, हो बिग विजन. हाथों में हाथ मिलाना है, पानी ही सबका जीवन है. तूफानों से टकरा कर दुनिया में छा जाना है. ना रुकना तू, ना झुकना तू, चलते चलते ना थकना तू. ना रुकना तू, ना झुकना तू, चलते चलते ना थकना तू. सपनों को सच करके बिग विजन को बढ़ाना है. सपनों को सच करके बिग विजन को बढ़ाना है. मेहनत के आगे तेरे क्या हिमालया की पहचान, मेहनत के आगे तेरे क्या हिमालया की पहचान. पैरों तले है आसमान जब सामने हो तेरे बिग विजन, जब सामने. अशा प्रकारे समाजोपयोगी उपक्रम पाहायचे असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.